नमस्ते. रिअल ट्रेजरमध्ये आज आपण रव्यापासून पौष्टिक असा नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी एक कच्च्या बटाट्याचा साल काढून स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे, तो यामध्ये घालते. आता यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा घालते आहे. जाड रवा असेल तो घातला तरी देखील चालेल. ज्या वाटीने मी रवा घेतलेला त्याच वाटीने मी इथे दही घेते आहे. जर दही आंबट असेल तर 1 वाटी रव्याला अर्धा वाटी दही घालावे. आता यामध्ये मी 1 वाटी पाणी घालते आहे. आता हे सर्व आपण नीट मिक्स करून घेऊया. हे सर्व नीट मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया. तर 10 मिनिट झालेली आहेत. आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या यामध्ये घालते आणि नीट मिक्स करते. आता यामध्ये मी 1 छोटा चमचा जिरे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद घालते आहे आणि 1 छोटा चमचा मी यामध्ये रेड चिली फ्लेक्स घालते आहे. रेड चिली फ्लेक्सऐवजी मिरचीची थोडीशी जाडी भरड असते ती घातली तरी देखील चालेल. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करते. आता यामध्ये मी 1 छोटा चमचा खायचा सोडा घालते आहे. सोड्याऐवजी तुम्ही इथे इनो घातला तरी देखील चालेल आणि सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी मी यावरती 1 चमचाभर पाणी घालते आणि नीट मिक्स करते. हे सर्व मिश्रण मी नीट मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसवरती मी अशा प्रकारचं एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये मी आता 1 चमचा तेल घालते आणि तेल छान पॅनमध्ये पसरवून देते. आता यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा पांढरे तीळ घालते आहे. आता यामध्ये आपण जे मिश्रण मिक्स केलं, जे बॅटर बनवलं ते यामध्ये घालूया आणि चमच्याच्या मदतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पसरवून देऊया. यावरती मी आता एक झाकण ठेवते आणि 5 मिनिटांसाठी आपण हे मध्यम आचेवरती शिजवून घेणार आहोत. तर 5 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. मी झाकण जे आहे ते काढून घेते आणि एका चमच्याच्या मदतीने हे चेक करते शिजलेलं आहे का नाही. तर व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे. तर आता आपण एका सुरीच्या मदतीने याच्या ज्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घेऊया, म्हणजे हे प्लेटमध्ये काढण्यासाठी अगदी सोयीस्कर जाईल. तर मी हा कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम बंद केलेली आहेत. आता एका स्पॅच्युलाच्या मदतीने मी हे सर्व नीट व्यवस्थित मोकळं करून घेतलेलं आहे. आता यावरती एक प्लेट ठेवते आणि पॅन जो आहे तो उलटा करते, म्हणजे आपलं जे पदार्थ आहे, नाश्ता आहे, तो अगदी इझिली या प्लेटमध्ये निघून येईल. डायरेक्ट जर काढायला गेलो तर तो तुटण्याची शक्यता असते, म्हणून अशा प्रकारे आपण नाश्ता जो आहे तो प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तर मी गॅसवरती परत पॅन ठेवलेला, त्यामध्ये 1 चमचा तेल घालून 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. आता यावरती नाश्त्याची दुसरी बाजू जी भाजलेली नव्हती ती यावरती ठेवून घेऊया स्पॅच्युलाच्या मदतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि ही ठेवत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती मंद आचेवरती आहे. तर आता यावरती देखील झाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनिटांसाठी मंद ते मध्यम आचेवरती आपण ही बाजू देखील छान अशी शिजवून घेऊया, भाजून घेऊया. तर 4 ते 5 मिनिटं झालेली आहे. दुसरी बाजू देखील छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहेत. आता आपण परत हा नाश्ता जो आहे तो प्लेटमध्ये काढून घेऊया. एका सुरीच्या मदतीने मी याचे 4 भागांमध्ये कट करून घेते. तर अशाच प्रकारे आपल्या रव्यापासून बनणारा पौष्टिक असा नाश्ता जो आहे तो बनवून तयार आहे. खायला अतिशय अप्रतिम असा लागतो. तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता, टिफिनलासुद्धा मुलांना देऊ शकतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.